आज सर्व महापुरुषांना व महामात्यांना वंदन करून या जगाला शांतीचे संदेश देणारे महात्मा तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माताजी जय, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीज्योती साळवे, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज कोंढवा प्रभाग क्रमांक 19 व 21 या भागामध्ये आपण कोंढव्यामध्ये उभा आहोत. आपल्या या ठिकाणी सत्यशोधक दलित पॅंथर संघटनाचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये उपस्थित म्हणून आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समीनाताई शेख असतील, वनिताताई वाकोडे असतील, आपले पुणे शहर अध्यक्ष रमणताई खळदकर असतील, अजून बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण आमच्या कार्यालयामध्ये चांगल्या प्रकारे एक बैठक झाली आणि सर्व बहुसंख्येने या ठिकाणी महिला आणि पुरुष या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सर्वांचं संघटनेच्या वतीने मनापासून खूप खूप अभिनंदन व धन्यवाद मानतो. सगळ्यांनी टाळे वाजतो. आज सत्यशोधक दलित पॅंथर ही संघटना सर्वसामान्यांचं, सर्व समाजाला न्याय देण्याचं काम करते. या संघटनेच्या माध्यमातून आज आपले सर्वांचे महिला आघाडी असतील, या ठिकाणी कार्यकर्ते असतील, सगळ्यांची एकमताने आपली बैठक झाली. या संघटनेमध्ये सभासद म्हणून अनिल पवार असेल, ज्ञानेश्वर काळे असतील, किशन दादा पवार असतील, मनोज काळे असतील, दादा पवार असतील, रोहित काळे असतील, लक्ष्मी काळे असतील आणि सुरेखा पवार, तुळशीराम पवार, पूनम पवार, तसेच नीलम काळे, राधा पवार, मंगलदादा पवार, सुनीता पवार, नंदनी पवार, अश्विनी चव्हाण आणि या सगळे मंडळी, या सगळे महिला आपल्या संघटनेमध्ये सभासद झालेले आहेत. त्यासाठी सगळ्यांनी टाळे वाजून स्वागत करायला आणि पुढील भविष्यात या सर्व महिलांना, या सर्व मंडळींना जिथं जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं तिथं हे सगळे लोक आमच्या बरोबरीने ताकदीने रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करतील, हे मी विश्वास टाकतो सगळ्यांवर. आणि भविष्यात यांना कुठलाही प्रॉब्लेम असेल, अडीअडचण असेल, पूर्ण ताकदीने यांच्या मागे संघटना उभं राहतील आणि संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करतील. आणि येणारा आता आपले जे सध्या जो चालू आहे, आपले निवडणूक चालू आहे, पुणे महानगरपालिकेचं जे निवडणूक चालू आहे, या संदर्भात देखील आमच्या सगळ्यांचं एक बैठक व मीटिंग या ठिकाणी झालेली आहे. अजून आमचं ठरलेलं नाही की कोणासोबत जायचं आणि कोणाला पाठिंबा द्यायचा आहे, कोणाचं काम करायचं, उमेदवार कुठला निवडायचा आणि कुठल्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आहे. अजून आमच्या संघटनेचं कुठलंही ठरलेलं नाही, तर लवकरच आपण जाहीर करणार आहोत आणि त्यांच्याबरोबर चांगले एक उमेदवाराला निवडून देण्याचं काम आपण संघटनेच्या माध्यमातून करू लवकरच. या निमित्ताने मी एवढंच सांगतो. आणि आपण सत्यशोधक दलित पॅंथर संघटनेचे कार्यालयावरती आपण या ठिकाणी आज सगळेजण आलेले आहात आणि सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय बहुजन, जय भारत. एक फोटो घे सगळ्यांचा.